संपूर्ण भारत यात्रा करून अमरनाथ यात्रा करून आता पोहोचलो आहोत संत गजानन महाराजांची नगरी शेगाव या ठिकाणी। आणि आमची गाडी आता आहे शेगावच्या पार्किंगमध्ये उभी। असं पार्किंग आजच बघण्यास मिळालं, एवढं सुंदर एवढं विस्तृत असं पार्किंग। मामा, शेगाव संस्थांच्या दर्शनासाठी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आता आपण आलो। आता या पार्किंगमध्ये आता गाडी आपण उभी केली। ही पार्किंग बघा कशी आहे, पार्किंगच बघण्यासारखी आहे। तर मंदिराची स्वच्छता आपण लक्षात यावून आपल्या लक्षात येते। या पार्किंगमध्ये तुम्ही थोडाही कचरा दाखवा 1000 रुपये बक्षीस मिळवा असं ठामपणे सांगता येते। बरोबर आहे का मामा? अतिशय नियोजनबद्ध रीतीनं मोठ्या वाहनं कुठेला उभे करायचे, लहान कार कुठे उभ्या करायच्या, ऑटो रिक्षा कुठे उभ्या करायच्या, सगळ्याचं वेगवेगळं नियोजन आहे। आणि या ठिकाणी जे सेवाधारी आहेत ते अतिशय नम्रपणे शांततेनं सगळ्या सूचना देतात आणि त्या सूचनाचं पालन या ठिकाणी आलेले भक्त आपोआपच करतात। कारण अतिशय सुंदर आणि पार्किंगच एवढी सुंदर आहे, म्हणूनच या ठिकाणी शेगाव संस्थांचं ब्रीदवाक्यच आहे मामा काय, गजानन महाराजांची भक्ती, आलेल्या भक्तांची सेवा आणि या परिसराची स्वच्छता, हे 3 गोष्टीचं या ठिकाणी कसोशीनं पालन केले जाते। चला, ट्रॅक्टर चव्हाण मामा यांनी संपूर्ण अमरनाथ यात्रा अतिशय चांगली आमची घडवून आणली आणि प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन केलं। आता कुठे चालले? दर्शन झालं का? हा, दर्शन झालं, सगळे दर्शन घडवली त्यांनी आम्हाला। पार्किंग मध्ये आलेल्या भक्तांना बसण्यासाठी, आपली गाडी येईपर्यंत बसण्यासाठी या ठिकाणी अतिशय सुंदर असे बेंच ठेवलेले आहेत। यांनी पूर्ण अमरनाथ यात्रा फार चांगली घडवून आणली। आवश्यकतेपेक्षा जास्त मार्गदर्शन करतात। जड वाहने कुठे लावायचे, लहान मिनी बस कुठे लावायच्या, मिनी ट्रक कुठे लावायचे, कार कुठे लावायचे, याचं सुद्धा सगळं नियोजन आहे। जड वाहनं कोणत्या लाईन मध्ये लागतील त्याचं सगळ्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय भव्य पार्किंग, किती जरी वाहनं आले तरी या ठिकाणी वाहनाची थांबण्याची आणि मोफत पार्किंग आहे, मंदिराची पार्किंग आहे आणि नियोजनबद्ध रीतीने या ठिकाणी वाहनं लावण्याची व्यवस्था आहे। जे सेवाधारी इथले आहेत ते मार्गदर्शन करतात कशा पद्धतीने वाहनं लावायचे, त्याच्यामुळे इथं कोणतीही अडचण तुम्हाला येत नाही। आणि भव्य पार्किंग असल्यामुळं किती वाहनं आले तरी ते वाहनं या ठिकाणी सामावून जातात। अशी पार्किंग आपल्याला कुठेच कोणत्याच मंदिराजवळ, महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतात अशी पार्किंग आपल्याला बघायला मिळणार नाही। मंदिर तर बघण्यासारखंच आहेच, स्वच्छता तर बघण्यासारखी आहेच, सेवावरती तर समजून घेण्यासारखी आहेच। सुंदर इमारती आणि त्यामध्ये असलेले झाडाची जोपासना अतिशय सुंदर रीतीने केलेली, त्याच्यामुळं या मंदिराच्या परिसराचं वैभव आणखीनच वाढलेलं आहे। हे बघा, झाडांची जोपासना या ठिकाणी मोठ्या काळजीने केली जाते। मंदिराच्या इमारती, भक्तनिवासच्या इमारती तर सुंदर आहेतच, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी झाडांची निगा फार मोठ्या प्रमाणात घेतली जाते। हे बघा, झाडे किती सुंदर आहेत। प्रत्येक ठिकाणी सुंदर सुंदर नमुना दरवाजाचा कमानी बनवलेल्या आहेत, किती सुंदर कमान आहे बघा। अमरनाथला गेलो तेव्हापासून म्हणजे उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर हरियाणा, त्याच्यानंतर पंजाब, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कुठेही गोड चहा मिळाला नाही। आज शेगावला आल्याच्या नंतर या मित्राकडे या ठिकाणी चहा केला। चहा या मित्राने केला अतिशय गोड आणि अद्रक टाकून चहा केला। फार छान चहा प्यायला मिळाला। मंदिराच्या अगदी ज्या ठिकाणी आपण दर्शनाच्यासाठी मंदिरामध्ये जातो त्याच्या समोरच यांचा टी स्टॉल आहे आणि ते या ठिकाणी भक्तांना चहा पाजण्याचं काम करतात। पण चहा चांगला करणं हे म्हणजे सेवावर्तीचं काम आहे आणि पैसे घेऊन फक्त पाणी पाजणं, गरम पाणी, हे म्हणजे धोकेबाजी आहे। तर भक्ताशी यांचा जो चहा बघितला मी तर अतिशय छान असा चहा होता, अद्रक वगैरे टाकून होता। तर बघा, हे बाजूलाच आपल्याला मागे जे दिसते ते मंदिराचं गेट वगैरे दिसते, मंदिराचा पूर्ण आवार दिसतो। काय नाव आपलं? माझं दिनेश शेगावकर। यांचं नाव आहे दिनेश शेगावकर। तर आपले जे भक्त नेहमी येतात वारीला दर हप्त्याला, त्यांनी या दिनेशकडे येऊन नक्की चहा एकदा प्या। जय गजानन, जय गजानन महाराज की जय। यावर यारी टी स्टॉल, आता यावरच आम्ही आता चहा पिला। या बाजूने एका सडी अतिशय सुंदर असा चहा भेटला दिनेश।
फार छान छान मोगरे आहेत आणि फक्त 10 रुपयात. तर घ्या, ज्या महिलांना आवश्यक असेल त्यांनी मोगरा घ्या. मोगरा फारच छान आहे आणि सुगंध तर एवढा छान आहे. बिल्डिंग हे भक्त निवासचे आहेत आणि या ठिकाणी भक्तांना अगदी स्वस्तामध्ये रूम मिळतात. हे बघा, हे पूर्ण भक्त निवास. संत गजानन महाराजांचं जे भक्त निवास आहे त्या ठिकाणी तर आपली स्वस्तात व्यवस्था होतेच, परंतु आपल्याला जर हॉटेल किंवा गेस्ट हाऊस मध्ये राहायचं असेल तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ती सुविधा उपलब्ध आहे. हे बघा, या ठिकाणी हॉटेल आणि गेस्ट हाऊस आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही बाजूला मंदिराच्या अगदी जवळ प्रायव्हेट हॉटेलची सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवस्था आहे. त्यामुळे आपण जर हॉटेलमध्ये थांबणार असाल, यामध्ये सुद्धा आपण जर व्यवस्थित बार्गेनिंग केलं तर आपल्याला स्वस्तात रूम उपलब्ध होतात. आणि अगदी मंदिराच्या समोर प्रसादाची चांगली चांगली दुकान आहेत. या ठिकाणी आपल्याला प्रसाद मिळतो. या मूर्ती या ठिकाणी मिळतात. खेळण्याचं साहित्य बघा, किती छान दुकान आहेत. हा संपूर्ण रस्ता नेहमी भक्तांनी गजबजलेला असतो आणि दर्शनाला आलेले भक्त या ठिकाणी प्रसादाची, खेळण्याची, बांगड्या, लहान मुलाचे ड्रेस असं सर्व साहित्य या ठिकाणी मिळतं. सजवलं छान. हे सगळे आता मंडळीचे झुंबड उडालेले खरेदीसाठी, कारण शेगाव संस्थाने आता आमच्या ह्याच्यातला शेवटचं देवस्थान आहे. पूर्ण अमरनाथ यात्रा करून आले, तिकडे काही खरेदी करणं शक्य झालं नाही, म्हणून आता शेगाव मध्ये सगळ्यांची खरेदीची झुंबड उडाली. चला घ्या, काय काय घ्यायचं, काय काय घ्यायचं. हनुमान घेतलं का? प्रसाद घेतला? प्रसाद 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 बांगड्या सगळे घ्या. झाली खरेदी सगळ्याची? सगळ्याची खरेदी झाली का? बर.